सकाळी 6च्या सुमारास सोलापूर शहरातल्या जुन्या महानगरपालिकेलगत असलेल्या कपड्यांच्या 2 दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। या आगीत दुकानातील कपडे जळून खाक झालेत। त्याची झळ बाजूलाच असलेल्या दुकानांना पण बसली। ही घटना आज शुक्रवारी सकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली। पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अग्निशामक दल दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवून इतर दुकानांचे नुकसान टळले। दुकान बंद असल्याने उशिरा हा प्रकार उघड झाला। तोपर्यंत दुकानातील कापड संपूर्णतः जळून खाक झाले होते। या आगीत लाखोंचं नुकसान झालंय। आग लागलेली घटना नक्की केव्हा घडली हे अद्याप स्पष्ट झाले। सकाळी आग भडकल्यानं नागरिकांनी धावपळ करून अग्निशामक दलाशी पोलिसांशी संपर्क साधला। वेळीच अग्निशामक दल आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। 20 लाखांचे नुकसान झाले असल्याचे दुकान मालकांचे म्हणणे आहे। मनोहर दासरी आणि जय पवार यांच्या मालकीची ही दुकाने आहेत। या दोन्ही दुकानांच्या जवळच विद्युत डीपी आहे। वारंवार या ठिकाणी डीपी मध्ये शॉर्ट सर्किट होतो, यामुळेच ही आग लागल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे। ही घटना सकाळी समजताच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। अग्निशामक दलाने सामूहिक प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली आहे। त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील मोठी दुर्घटना टळली। मोबाईल आणला का? व्हिडिओ काढला का? झाडाला व्हिडिओ काढ नाही, आत्ताच काढा।